आमची स्वतः पवार साहेबांनी मला वाटतं केलेली आहे भूमिका स्पष्ट. ते उद्धवजी आणि राजसाहेबांच्या सोबत यायला तयार आहेत. पण शरद पवार हे 20 पेक्षा अधिक जागा मागत आहेत, तेवढी त्यांची ताकद देखील नाही मुंबईमध्ये. नाही त्या ते पेक्षा अधिक जागा मागत आहे हा तुमचं म्हणणं आहे. अधिकृत त्यांनी असं कुठे वक्तव्य केलं त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी किंवा त्यांना प्रवक्त्यांनी अजिबात नाही केलेलं. ज्या काही जागा मागितल्या असतील किंवा ज्या काही वाटाघाटी होतील ह्या अतिशय अगदी सौहार्दपूर्ण वातावरणात चाललेल्या आहेत. त्यामुळे मला वाटत नाही कुठे अडचण येईल. दादर शिवडी बहुमंत्री वोटिंग आहे तिकडे मनसेचे आग्रह किती पेच सुरू आहे. हे बघा मी मगाशी म्हटलं तसं जिथे मराठी बहुल भाग आहेत जे विधानसभा किंवा वॉर्ड आहेत अशा ठिकाणी हे होणं साहजिकच आहे. कारण दोन्हीही मराठी मतदारांचे पक्ष आहेत आणि दोन्ही पक्षांना मराठी मतदार भरभरून मतदान करते. तर तो एक साहजिक गोष्ट आहे ती, पण त्यातूनही मार्ग निघेल. एकंदर पाहिलं गेलं रस्सीकेस असं म्हणता येणार नाही, परंतु काही गोष्टींवर कोणत्या सीट्स तुम्हाला घ्यायचे कोणाला आम्हाला घ्यायचे याच्यावर व्यवस्थित अतिशय आनंदमय वातावरणात चाललेलं आहे. कुठेही रस्सीकेस तानातानी नाहीये, पण ते मध्यमार्ग दोन्ही पक्षाचे प्रमुख काढून विषय संपेल. यशवंत सर, अजून एक मुद्दा तो म्हणजे मराठी मुस्लिम वोटर्सचा आपण विचार केला जातोय का? कारण दोन्ही पक्ष त्याच्याबद्दल पण अभ्यास करतायत. कारण इकडे महाविकास आघाडीचा जो वोट बँक मिळाला होता मुसलमान क्राऊड खूप मोठ्या प्रमाणात मिळाला होता, त्याचा पण अभ्यास मनसाध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे करतात का? मला वाटतं राज ठाकरेंची जाती धर्मावर कधीच ते निवडणुकीला सामोरं जात नाहीत. जाती धर्माच्या राजकारणात ते कधी राजसाहेबांनी आत्तापर्यंत पक्ष स्थापनेकडून पडलेले नाही आहेत. मतदान हे विकासाच्या मुद्द्यावर व्हावा हा त्यांचा हट्टास असतो आणि विकासाच्या मुद्द्यावर वारंवार त्यांनी अनेकदा भाषणं केलेली आहेत, आपली भूमिका मांडलेली आहे आणि त्या भूमिकेला अनुसरूनच मतदारांनी करावं ही आमची पक्षाची भूमिका आहे. आत्ताच्या घटकेला कधी घोषणा होण्याची शक्यता आहे? कारण एकंदर म्हटलं गेलं तर 22 तारीख 23 तारीख असं लोक म्हणतात. कारण ऐन 27-26 दिवस आता उरले आहेत, त्यामुळे कुठे ना कुठे तयारी करायला पण त्या एकीला लागतं. हा प्रश्न आता विचारला तो ते अंतिम टप्प्यावर आलेले आहेत. निर्णय हा अंतिम टप्प्यावर आलेला आहे. काही मगाशी म्हटलं तसं काही ठिकाणचे जे काही निर्णय बाकी आहेत ते दोन्ही पक्षाचे पक्षप्रमुख आहेत ते घेतील आणि लवकरच घोषणा करतील. ज्या पद्धतीनं भाजपचे मुंबई अध्यक्ष म्हणतात की आम्ही व्हिडिओ काढणार आणि रोज एक व्हिडिओ दाखवणार. आमच्याकडे भरपूर व्हिडिओ आहेत, अगदी साठमांचे देखील आहेत आणि त्यांच्या वरिष्ठ नेत्यांचेही आहेत. आम्हीही दाखवू शकतो ना, त्याला काय अर्थ नाही आहे. कारण तुम्ही जुन्या गोष्टी उघडण्यात अर्थ नाही. जेव्हा तुमच्यासाठी म्हणून एखादा व्हिडिओ तुम्ही दाखवणार असाल, पण त्यावेळची भूमिका जी होती आणि आत्ताची भूमिकेबद्दल तुम्ही काहीतरी एक तफावत दाखवणार असाल, तसे तफावत दाखवणारे अनेक व्हिडिओ आमच्याकडे देखील आहेत. यापूर्वी आम्ही काही झलक दिलेले आहेत राजसाहेबांनी. संकल्पना राजसाहेबांची आहे आणि माझं म्हणणं असं आहे की इतके वर्ष तुम्ही महानगरपालिकेत शिवसेनेसोबत एक साथ सत्ता भोगलेली आहात आणि मग तुम्ही कसं म्हणू शकता की शिवसेनेने महानगरपालिका लुटली, मुंबईला लुटलं? अरे तुम्हीही होता त्याच्यामध्ये, तुम्ही वाटेकरी होतात असं म्हणायला झालं तर चुकीचं नाही ना. तर मला वाटतं की तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लढवाव्यात. मुंबईकरांसाठी तुम्ही काय केलं आणि काय करणार आहात याच्यावर निवडणुका लढवाव्यात सर्वच पक्षांनी. जर तुम्ही व्हिडिओ काढले तर समोरच्या पक्षांकडे काही व्हिडिओ नाहीत का तुमचे? प्रत्येकाकडे प्रत्येकाचे एकमेकांचे व्हिडिओ आहेत, सगळेच व्हिडिओ काढतील. महायुतीचा महापौर होईल की महायुतीचा महापौर? त्यांना विचारा महापौर मराठी होईल का? हा प्रश्न विचारा. महापौर आमचाच होणार. सर, पराग शहा जे आहे त्यांचा एक व्हिडिओ आता व्हायरल झालाय. त्यांनी रिक्षावाल्याला एक मारलंय असा व्हिडिओ समोर येताना दिसतोय. एका अशा लोकप्रतिनिधीचं असं एक सर्वसामान्याला हे करणं कसं काय गोष्टीकडे बघता? त्यांनी कोणत्या कारणासाठी मारलंय मला माहिती नाहीये, परंतु ते आमचे व्हिडिओज काढणार म्हणतायत. मग तुमचे हे आत्ताचे करंटली आता तुम्ही जो सांगितलं मारहाणी, तर ते काढू शकतो ना. तो तुमच्या साठमांनी सुद्धा एका फेरीवाल्याला मारलं होतं आणि अगदी अशा गलिच्छ शिव्या देऊन वगैरे ते व्हिडिओ आहेत. असे अनेक व्हिडिओ आहेत ते सोशल मीडियाला गुंततात, तेही काढू शकतो आम्ही. यांच्या मतदारसंघामध्ये हॉकर्सचा प्रश्न होता. लोकांना चालायला जागा नव्हती आणि हॉकर्स लोकांनी सगळं काही तिथे एन्क्रोच केलं होतं विक्री करण्यासाठी. हॉकर्सची पॉलिसी कोण ठरवतं? राज्य सरकार, केंद्र सरकार. ह्या दोन्ही सरकारांनी हॉकर्स बद्दलची पॉलिसी ठरवायची आहे. ते सगळे हॉकर्सची पॉलिसी जी आहे ती महानगरपालिकेच्या दप्तरी अक्षरशः धूळ खात पडले. त्याच्यावर केंद्र सरकार, राज्य सरकार काही निर्णय घेत नाही. तुम्हाला कोणी रोखलंय की निर्णय घेऊन तुम्ही अधिकृत हॉकर्सना एक एस्टॅब्लिश पर्यायी जागा देणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करायला हवेत ना. तुम्ही सत्तात तुम्ही आहात आणि पुन्हा मारहाण पण तुम्हीच करतात.
कशासाठी? हा, विरोधी पक्षांनी मारहाण केली तर समजू शकतो मी. एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केलेला साठमांनी त्यांनी सांगितलेलं मुंबईला पाकिस्तान करायचं उद्धव ठाकरेंना, म्हणून पाकिस्तान जिंदाबाद म्हणणारे कार्यकर्त्यांना पक्ष प्रवेश केला. हे भाजपवाल्यांना ना काही मुद्दे मिळाले नाही की हिंदू मुस्लिम भगवा हिरवा हे असंच त्यांचं राजकारण आहे. विकासाच्या मुद्द्यावर ते कधी बोलताना दिसत नाही. नेहमी हिंदू मुस्लिम हिरवा हे त्यांचे रडीचा डाव नेहमीच आहे. कुठल्या गोष्टी अंगाशी आल्या की प्रत्येक गोष्टीला हाच अँगल शोधायचा, हिंदू मुस्लिम भगवा हिरवा, या पलीकडे दुसरं काही नाही. त्यांचा उद्देश काही, इथे काय संबंध येतो? महानगरपालिकेची छोटीशी निवडणूक आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे. इथे हिंदू मुस्लिम आणि हा विषय आला कुठून? केवळ जातीचं धर्माचं भावनिक राजकारण करायचं आणि मतदान कसं मिळू शकेल हा प्रयत्न करायचा. हा त्यांचा जुनाच गोष्ट आहे. आता लोकांना कळलेलं आहे की हे आपल्यामध्ये भांडणं लावत आहे. आपण